बियाण्याचे आम्ही सीड बॉल म्हणजे मातीचे जे बॉल तयार करून जिथे झाड नाही उजाड असा डोंगर आहे अशा डोंगरावर पावसाळ्याच्या आधी आम्ही ते फेकतो, जेणेकरून त्यातून एक रोप तयार होईल आणि एक रोपाचं रूपांतर ते झाडात होईल. असा या उपक्रमाचा म्हणजे खरा अर्थ आहे. आणि याच कार्यक्रमाच्या साठी आपण सर्व या ठिकाणी आमंत्रित आहे. पर्यावरण संतुलन व संवर्धनाचा संदेश समाजामध्ये रुजवून जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम अध्ययन समाचारच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवला जात असल्याचं प्रतिपादन अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोवाड यांनी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिनाच्या औचित्यावर अध्ययन समाचार, सामाजिक वनीकरण विभाग अचलपूर व श्री साईनाथ हिरो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीताफळ तुम्ही खा बिया आम्हाला द्या या उपक्रमातील सहभागी स्पर्धकांना निसर्ग मित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. स्थानीय श्री साईनाथ हिरो या प्रतिष्ठानात निसर्ग मित्र पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी धीरज गोवाड प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गजानन कोले, माजी बांधकाम सभापती बल्लू जवंजाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल धांदे, भारवी कला अकादमीचे अध्यक्ष अशोक बोंडे, वरिष्ठ कवी गजानन मते, राधेश्याम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र अग्रवाल, माजी बांधकाम सभापती रुपेश ढेपे, उपपोलीस निरीक्षक राहुल खांडेकर, धनंजय नाकील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्ययन समाचार संपादक जितेंद्र रुडे यांनी केले. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात हजारो रोपे तयार होऊन शेतकऱ्यांच्या बांधावर सीताफळ वृक्ष बहरलेले आहेत. खडकाळ ओशाड अशा जमिनीवर सीताफळांची हिरवीगार झाडे डोलू लागले आहे. मनुष्याला व पशुपक्ष्यांना सीताफळाची चव चाखायला मिळू लागली आहे. निसर्गाप्रती आपल्याला काही देणं लागतं या भावनेतून वृक्ष संवर्धनातून प्रत्येकाने पुढे यावे. यासाठी अध्ययन समाचार गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम राबवत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी गजानन मते यांनी आंबा बहरला यावर अप्रतिम कविता सादर करत पर्यावरण संतुलनासंदर्भात उत्तम असे प्रबोधन केले. या प्रसंगी निसर्ग मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात अमृता पवित्रकार, रोशन धंडारे, आयजा शानूखान, आयुष लहाणे, दिशा दुर्गेश आडोडे, सानिका लहाणे, अथर्व सचिन मिश्रा, अध्ययन रोडे, अमोल माहुरे, सौंदर्या मोहोड, प्रणाली नाकील, रितेश काकोडे आदींना पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती उपसभापती प्रीती गाडगे, लायन्स क्लब पदाधिकारी राजकुमार महल्ले, भारवी कला अकादमीचे सचिव कैलास पेंढारकर, श्री सांगवा विठोबा संस्थानचे उपाध्यक्ष कृपासागर राऊत, प्रतिभा साहित्य संघाचे उपाध्यक्ष विजय सोसे, हरिदास धोटे, वन विभागाचे दिनेश वाट, पत्रकार राहुल गाठे, सिद्धार्थ हायस्कूलचे प्राचार्य दिनेश मोहोड, डॉक्टर विजय मोहोड, सुरेश बिजागिरे, अरुण हाडोडे, विजय लहाने, तुकाराम रायबोले, सचिन जोले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी निसर्ग मित्रांकडून जमा झालेल्या सीताफळाच्या बिया सामाजिक वनीकरण अधिकारी शीतल धांदे यांना सोपवण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत संकेत नाकील, मोनू सुडे, सारंग देशपांडे, किशोर वडतकर, अमित अडगोकार, प्रमोद गुल्लाने, अनिल मातने, सानूखान, हिंदुराज रोडे, प्रणाली लाकील यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन राजकुमार महल्ले तर आभार मनीषा धनंजय नाकील यांनी केले. सानूखानसह मोनू सुडे, अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा. की सावली शोधण्यासाठी आपण झाडाचा शोध घेतो, पण ते झाड लावण्यासाठी कुणीच प्रयत्न करत नाही आणि झाड लावल्या जावं या भावनेतून हा कार्यक्रम आम्ही गेल्या 10 वर्षापासून राबवत आहे. सामाजिक वनीकरण, साईनाथ मोटर्स आणि अध्ययन समाचार याच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम राबवला जातो. आम्ही म्हटलं की सीताफळ तुम्ही खा, ज्या बिया तुम्ही फेकून देणार होत्या त्या बिया आम्हाला, कारण एक बी शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर लावलं गेलं की त्याला उत्पन्नही सुरू होतं, त्याचे मुलं बाळही सीताफळ खातात आणि सोबत शेतात फिरणारी खारुताई असेल, माकड असेल त्यालाही काहीतरी खायला भेटते.
अशाच पद्धतीने हा उपक्रम चालवण्यासाठी अर्थ एवढाच, त्याचं कारण एवढंच की झाडं लावल्या गेले पाहिजे आणि ते जगवल्या गेले पाहिजे. याच उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचा आशय फार मोठा आहे. उपक्रमशीलता हा संवाद इथून व्हायचा आहे. मला आठवतं अध्ययन समाचाराची सुरुवात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या गावामध्ये जिथून होती. मग सतत सांस्कृतिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक असो, की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन समाजाप्रती माझी काहीतरी भूमिका आहे, मला काहीतरी देणं आहे, या भूमिकेतून सातत्यानं स्वतःला उपक्रमशील बनवलं या गावामध्ये. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या सुद्धा क्षेत्रामध्ये, आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये सुद्धा अध्ययन समाजाचं नाव मोठ्या प्रमाणात आहे. अध्ययन समाचार सातत्याने उपक्रम घेतो, त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा संयुक्त उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सैलात मोटर्स, अध्ययन समाचार आणि सामाजिक वनीकरण. आजचा दिवस हा जागतिक चिमणी दिवस आहे आणि हा योग साधून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकदा पुन्हा आपल्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा. आंबा लागला मोहरू. आंबा म्हणजे त्याच्यावर जर टिंब काढला आपण, अनुसार काढला तर आबा होता. आणि आबाने लावलेलं झाड एखादं रोपटं ते नातवासाठी सावली देणारा झाड होतं. तो आबा म्हणजे आंबा या याच्यामध्ये आहे, या कवितेमध्ये आहे. आणि एक शृंगार आहे. आंबा लागला मोहरू, हो आंबा लागला मोहरू. कसं म्हणाले, कसं म्हणाले, कसं म्हणाले आवरू. आंबा लागला मोहरू, हो आंबा लागला मोहरू. कसं म्हणाले, कसं म्हणाले, कसं म्हणाले आवरू. काय झाले देऊ भारी, हिव पुसातलं भारी. हो काय झाले देऊ भारी, हिव पुसातलं अन आंगो पांग थर थरे. हो आंगो पांग थर थरे. दळ भरल्या शिवारी. डांगा वाकल्या, डांगा वाकल्या, डांगा वाकल्या भारानं. हो डांगा वाकल्या बारानं. झाड ठेवे धरू धरू, आंबा लागला मोहरू. आंबा लागला, आंबा लागला, आंबा लागला मोहरू. हो आंबा लागला मोहरू. कसं म्हणाले, कसं म्हणाले, कसं म्हणाले आवरू. सांगे गुलाबी गारवा, रंग आंब्याचा हिरवा. कानाले आमराईला फिरवा. बसू नका, बसू नका, बसू नका उदासले. हो बसू नका उदासले. रंग जगण्यात भरू, आंबा लागला मोहरू. आंबा लागला, आंबा लागला, आंबा लागला मोहरू. हो आंबा लागला मोहरू. कसं म्हणाले, कसं म्हणाले, कसं म्हणाले आवरू. झुपकेदार गजरा, आंब्याचा बहार. झुपकेदार गजरा, टकलावती नजरा. हो झुपकेदार गजरा, टकलावती नजरा. तुया मोर एका जाता, हो तुया मोर एका जाता. फिरतीचा भेमुजरा, तुया मोर एका जाता. फिरतीचा भेमुजरा. सुवासात रुंगयते, हो सुवासात रुंगयते. माया मनाचं पाखरू, आंबा लागला मोहरू. आंबा लागला, आंबा लागला, आंबा लागला मोहरू. हो आंबा लागला मोहरू. कसं म्हणाले, कसं म्हणाले, कसं म्हणाले आवरू. येते सपनात झाड कोणी आळ
आणि येते सपनात झाड लोका घेऊ कोणी आळ पानगईच्या वखती वाट वसंताचा काळ पानगईच्या वखती वाट वसंताचा काळ बिखरले पानोपान हो बिखरले पानोपान पुन्हा लागल सावरू आंबा लागला मोहरू आंबा लागला मोहरू हो आंबा लागला मोहरू कसं म्हणाले आवरू शोरूम सुरू केलं होतं तेव्हा आतिषबाजी किंवा असा कुठलाच कार्यक्रम ठेवला नाही. तो कार्यक्रम कशाचा ठेवला? वृक्षारोपणाचा. हे बाजूचे झाडं दिसतात ना, ते त्याची गावे देतात. आणि हे जेव्हा चायना केंद्र सुरू झालं तर तेव्हा ते झाडे लावलेले आहेत. त्यावेळेस जे हिरोंडा कंपनीचे जे अधिकारी आले होते त्यांनी पण त्यांचं विशेष कौतुक केलं होतं. तसा निसर्गप्रेमी धनंजय नाकीर, मनीषा नाकीरताई आणि सर्व नाकीर कुटुंब यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर हितू भाऊंना आम्ही मागच्या 20-25 वर्षापासून पाहतो. ज्यावेळेस साहेब आम्ही गजानन भाऊ, आम्ही रुपेश, रवींद्रजी अग्रवाल, आम्ही सर्व नगरसेवक होतो नगरपालिकेत. त्यावेळेस हा माणूस नव्यानंच आपल्या शहरात दाखल झाला होता. ग्रामीण भागातला एक तरुण, त्याची काही ओळख नसताना जी धडपड करून आज जे स्थान जितू भाऊंनी या शहरात आपलं नाव ते या शहरात जितू भाऊंनी कमावलं, खरं तर ते अभिनंदनास पात्र आहे. त्या पद्धतीनं दर्यापूर तालुक्यात त्यांचं गाव आहे, परंतु परतवाड्याला आपलं कर्मभूमी मानून ज्या पद्धतीनं निसर्गाचं संवर्धन असो, लहान मुलांचे दुसरे कर्तृत्व वाढवण्याचे कार्यक्रम असो, स्किल प्रोग्राम असो, नेहमी हितू भाऊंचं कार्य अग्रेसरपणे चालू असतं. आदरणीय मंच, उपस्थित सर्व निसर्गप्रेमी मित्रांनो, गजानन मतेने आंबा नवे आंबरायतून तुम्हाला फिरून आलं. त्यांचा आंबा म्हणजे आंबा होता. त्या आंबाची भूमिका मी सध्या करतो आहे, कारण या स्टेजवर सर्वात जास्त वयोवृद्ध असलेला मी एक सापडलेला आहे. आणि आनंद याचा झाला की माझा हा दुसरा कार्यक्रम आहे. मागं आम्ही सामाजिक वनीकरणामध्ये हा कार्यक्रम घेतला होता जितू भाऊनी. त्यावेळेससुद्धा मी होतो. त्यावेळेस मी पहिल्यांदा मोठा हे झालं की बा सीताफळ तुम्ही खा, द्या आम्हाला द्या. यामध्ये जो आनंद आहे, म्हणजे तो आनंद आम्ही त्यावेळेस व्यक्त केला. आज खरोखर आनंद याचा झाला की हा कार्यक्रम नाके साहेबांच्या या वास्तूमध्ये साजरा होतो आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सहकारी आणि मित्रपरिवार, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे चिमणी दिवस आहे आणि अध्ययन समाचार, सामाजिक वनीकरण आणि साईनाथ हिरो यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे हा कार्यक्रम घेतो आहे. कार्यक्रमाचं नाव आहे सीताफळ तुम्ही खा आणि बिया आम्हाला द्या. ॲक्च्युली मागच्या वर्षीपासून आम्ही सामाजिक वनीकरणाचा हा कार्यक्रम घेतो आहे. जितू भाऊ रोडे सर आमच्या ऑफिसला आले होते, त्यांनी असं सुचवलं आणि मलाही तो कार्यक्रम खूप छान वाटला की बघ या निमित्ताने निसर्गप्रेमही व्यक्तींमध्ये, लोकांमध्ये रुजवल्या जाते, प्लस आपल्याला त्यापासून ज्या बिया मिळतात त्यापासून आपण पुन्हा रोपांची निर्मिती करून परत आपण जंगल निर्मिती करू शकतो. त्यासाठी आम्ही रोडे सरांनी सांगू इच्छित की मागच्या वर्षी त्यांच्याकडून ज्या बिया आम्ही घेतल्या होत्या त्यापासून आम्ही जवळपास 5 ते 8,000 सीताफळाची झाडे तयार केली, रोपं तयार केली आणि प्लस 1,000 आम्ही सीडबॉलसुद्धा तयार केले होते. ती सीडबॉलसुद्धा आम्ही जे आमचे राष्ट्रीय हरित सेनेच्या शाळा असतात त्या शाळांमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये वाटप केले आणि त्यांच्या थ्रू आम्ही त्यांची लागवड केली. काही रोपं पण असतात, आपला वनमहोत्सव कालावधी असतो, परत जुलै महिन्यापासून आपला जो कार्यक्रम सुरू होतो लागवडीचा, त्यामध्ये पण आपण त्या वृक्षारोपणाचे कार्यक्रम करतो. सीताफळ खा आणि बिया द्या ऐकल्यावरच थोडं वेगळं वाटलं की बा सीताफळ तुम्ही खा आणि बिया आम्हाला द्या. आणि हा उपक्रम वेळेवर माहीत पडलं की असं आहे.
तर एक तर अगोदर सीताफळ हे झाड खूप आपलं रामायणापासून आपल्याला आहे की सीतेचं नाव म्हणून येते म्हणून एक त्याला एक महत्त्व प्राप्त आहे. त्याच्यानंतर सीताफळ खाल्ल्यानंतर ते बिया फेकून देतो, त्याच्यापासून ते झाड तयार होतात, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते आपण जमा करा आणि सीताफळ खा आणि जे सामाजिक वनीकरण विभाग आहे यांना द्या आणि ते लोकांना वाटून त्याच्यापासून एक नवीन झाडं तयार करून पर्यावरणाला जे पूरक होईल असं वातावरण तयार करतील आणि त्याच्यापासून सीताफळं निर्माण होतील. निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये जे आपण प्रत्येक जणाला काही ना काही देणं असतं आणि त्याच्यातून या उपक्रमातून आपण काही ना काही त्यांना देत आहात, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण हे करू शकत नाही. खास करून जो पुरस्कार स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, प्रत्येकाला पुरस्कार मिळणं हे गरजेचं नाही, पण सहभाग घेतला त्याच्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून आम्हाला याच्यात सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. तसेच सीताफळ तुम्ही खा आणि बिया आम्हाला द्या या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी उपस्थित असलेले आपल्या चलपूर परतवाडा शहरीचे माननीय मुख्याधिकारी भट साहेब, त्याचप्रमाणे आमचे गुरुवरे माननीय बोंडे सर, आमचे मोठे बंधू गजूभाऊ कोल्हेजी, मोठे सर गजूभाऊ गंजाजी आणि आपल्यामध्ये उपस्थित खंडे मॅडम, खंडेकर सर, आमचे जितूभाऊ अखिल सर आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी व बंधू. खरंच सर्वांनी जो विषय मांडला आणि आपण अतिशय भाग्यशाली आहे, मेळघाटच्या पायथ्याशी आपण राहतो आहे आणि जेव्हाही आपलं मन झालं सरांनी सांगितलं की आपल्या जरा वन विभागाकडे जायचं आहे, आपण अर्ध्या तासात 10-15 मिनिटात आपण निसर्गाशी डायरेक्ट जुड़ू शकतो. मैं घोषणा में से कम पसंद करता हूँ. प्रकृति हमारी माता है और प्रकृति के प्रति हमारा फर्ज होता है क्योंकि वो हमें देती रहती है और हमारा फर्ज है कि हम कुछ प्रकृति के लिए करें. हमने एक प्रोजेक्ट लिया था 2 साल पहले निधिवत के नाम से, आपके डिपार्टमेंट की जगह करके वो उसको काफ़ी अच्छा डेवलपमेंट किया. एक जापानी पद्धति के शासन में उसको किया, मियावाकी सिस्टम से लगाया मैंने उसको, एक फुट के घेरे में मुझे झाड़ लगाया और आज जो 3-4 साल में जो झाड़ 12-15 फुट के झाड़ बहुत अच्छी जगह डेवलप हुई है. और ये जो प्रोग्राम चल रहा है ये प्रोग्राम बहुत अच्छा है, जितना कुछ इसमें भरेंगे तो जय महाराज. सुरुवात कशी करावं हाच प्रश्न आहे. इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही अरेंज केलेला आहे त्याबद्दल आदरणीय व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय अतिथी आणि सन्माननीय प्रेक्षक, सन्माननीय या कार्यक्रमात स्वतःहून भाग घेणारे सगळे निसर्गप्रेमी, या सर्वांचं मी साईनाथ मोटर्स आमच्या छोट्या शोरूममध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आम्हाला ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिली की हे सगळे अधिकारी वर्ग आमच्या साईनाथ मोटर्समध्ये या निमित्ताने ज्या होईना आले, तसे गाडी घ्यायसाठी अजूनपर्यंत कोणी आले नाही, पण या निमित्ताने त्या होईना ते आले आणि आमचं शोरूम त्यांनी पाहिलं, याबद्दल मी सर्वांचं आदरपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या सीताफळ तुम्ही खा बिया आम्हाला या उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी इथे समाचार, साईनाथ हिरो व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय श्री बोंडे सर, श्री मते सर, श्री गजूभाऊ कोल्हे, बंडूभाऊ दमदार, खांदे मॅडम, भाऊ ढेपे आणि खांडेकर साहेब, तसेच आमचे मित्र जितूभाऊ रोडे, नागपूर सर, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर. या आधीच्या वक्त्यांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणे अध्ययन समाचार आपल्या वृत्तपत्र क्षेत्रात आपल्या इथे अग्रगण्य आहेत, पण अध्ययन समाचारचं वेगळेपण यामध्ये आहे की जीवनाच्या विविध क्षेत्रात अभिनव असे उपक्रम सातत्यपूर्णरित्या अध्ययन समाचारामार्फत राबवल्या जातात.
मग ते कला क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वर्षभर काही ना काही उपक्रम विविध संस्थांना सोबत घेऊन, कधी ती नगर परिषद असते, कधी ती सामाजिक वनीकरण विभाग असतो, कधी कोणती ती व्यापारी संस्था असते, यांना घेऊन जितूभाऊ मार्फत राबवल्या जातात. यातलाच एक भाग म्हणून पर्यावरणाशी व निसर्गाशी जवळीक साधण्याचा व टाकाऊतून टिकाऊ करण्याचा प्रयत्न म्हणून आजचा हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आज आपण या छोटेखानी कार्यक्रमामध्ये उपस्थित या विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि सहभागी सर्व सुजाण नागरिक. खरं तर हा संयुक्त विद्यमाने असं म्हटलंय, पण मुख्य आयोजक अर्थातच अध्ययन समाचाराचे मुख्य संपादक जितूभाऊ रोडेच आहेत. जितूभाऊ रोडेंबद्दल खरंच जितकं बोलावं तितकं कमी आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या देणारे, केवळ आपलं स्थानिकच नाही तर देश विदेशातील सुद्धा बातम्या देणारे आणि पहिलं परतवाड्यातील म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी ई वर्तमानपत्र हे जितूभाऊंचं आहे. मला सुद्धा हे सांगायला खूप अभिमान वाटतो की आमच्याही शाळेमध्ये पुरस्कार घेणारे अनेक जण आहेत. आम्ही बातम्या देतो अनेक वर्तमानपत्रामध्ये, पण ती बातमी 3, 4 किंवा कधी कधी 8 दिवसांनी येते. पण इथे आम्हाला दुसऱ्याच दिवशी ती बातमी मिळते व्हॉट्सअप, आणि शिवाय आता तर कोरोनानंतर बरेच व्हॉट्सअप ग्रुप आमच्या शाळेमध्येही झालेले आहेत, त्यामुळे त्या संबंधित पालकांपर्यंत आम्हाला लगेच ती बातमी पाठवता येते. म्हणजे तो पुरस्कार त्या विद्यार्थिनीला, विद्यार्थ्याला जो मिळतो त्याचा आणि बातमी आल्याचा जो आनंद आहे, आणि ती पण बातमी लगेचच येते, तर हा आनंद काही वेगळाच असतो. बाकी तर आता संचलनामध्ये पण आपण ऐकलं की त्यांचे अत्यंत स्तुत्य उपक्रम तर आहेतच, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आनंद खरोखर द्विगुणित करणारा. कारण आज मी परिस्थिती बघतीये, म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हाची आणि आत्ताची पाहतीये की आता बैलजोड्या आता खूप कमी कमी होत चाललेल्या आहेत, पण तरीही त्या बैलजोड्यांना एक प्रोत्साहन म्हणून एक बैल जोडी किंवा बैल सजावट स्पर्धा ही आयोजक त्याचं ते करतात. आणि खूप सुंदर बालकृष्ण लीला आम्हाला कृष्ण सजावट स्पर्धेमध्ये पण बघायला मिळतात. कारण तो पण आनंद त्या आयांना खरोखर मिळतो की आपलं छोटं बाळ जेव्हा त्याला छान असं कृष्णाचं रूप देऊन सजवून वगैरे जेव्हा त्याला मंचावर पाठवलं जातं आणि त्यावेळेस ती आई कौतुकाने आपल्या बाळाला बघत असते, तर तो आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद खरोखरच अवर्णनीय असा आहे. आणि याबरोबर आता हा एक उपक्रम, या उपक्रमामधनं खरोखर पर्यावरण हाच नारायण हे एक फार जतन केलेलं त्यांनी तत्व याच्यामधनं पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या संकल्पनेमध्ये सांगितलंच की सुख द्या आणि सुख घ्या. आपण निसर्गाचं देणं लागतो, तेव्हा जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला ते मिळतं.